घोषणा द्यायची. बोला भारत माता की जय. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. मालक मालक जनताच मालक. मालक मालक. जनताच मालक. नमस्कार, मी तुषार निकम, उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. आता मी इथे आलेलो आहे ग्रामीण रुग्णालय मिहुनबारे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. जर महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांचा जर विचार केला तर चाळीसगाव तालुका हा टॉपच्या 10 तालुक्यांमधला तालुका आहे. चाळीसगाव तालुक्याचं प्लेसमेंट 5 मोठमोठ्या महानगरपालिकांचं सेंटर प्लेस आहे आणि एवढ्या मोठ्या आणि एवढ्या प्रगत अशा चाळीसगावचं हे महत्त्वाचं एक ग्रामीण रुग्णालय आहे मिहुनबारे. मिहुनबारे गाव हे मोठं गाव आहे, माझ्या मते बाळ मोठं आहे, नंतर मिहुनबारे आहे. तर अशा मोठ्या गावातल्या या ग्रामीण रुग्णालयाला आम्ही आलेलो आहे. तर एकंदरीत बघितलं तर ग्रामीण रुग्णालयात बऱ्यापैकी इथपर्यंत तरी स्वच्छता आहे, तिकडे मागे बघू. पण इथे 56 खेडे या ग्रामीण रुग्णालयाला जोडलेले, एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय. चाळीसगाव तालुक्यामध्ये 143 खेडे आहेत आणि त्या 143 खेड्यांमधले 56 गावे, म्हणजे 1/3 कार्यभार जो आहे तालुक्याचा या ग्रामीण रुग्णालयावर आहे. आणि या ग्रामीण रुग्णालयाची स्थिती आपल्याला बघायची आहे. हे कपल आमच्याकडे आलं आणि हे जे कल्पेश महाले हे पत्रकार आहेत आणि हे दिव्य मराठीचे पत्रकार आहेत वैभव वाघ हे पण आहेत आणि माझ्यासोबत आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष आझाद पवार पण आहेत. तर पहिल्याने यांचाही प्रॉब्लेम ऐकू आणि आपल्याला मध्ये हॉस्पिटल पण दाखवतो आम्ही तुम्हाला. तुमचं नाव सांगा. प्रदीप राजाराम पाटील, राहणार वडगाव लांबे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. तुमचं काय नाव आहे ताई? विजया प्रदीप पाटील. बरं. काय अडचण आहे तुमची? आम्ही नोंद केली ना तिथे पोलीस स्टेशनला नोंद केली और इथे आलो शनिवारी तर म्हणे डॉक्टर नाही आहेत. मेमो आम्ही इंजेक्शन वगैरे घेतलं आणि घरी गेलो. म्हणे कशाची नोंद केली तुम्ही, म्हणजे कशाचं काय? पोलीस स्टेशनचा मेमो दिलेला आहे. कशाबद्दल काय झालं? मारामारी मारामारी झाली, तुम्हाला मारहाण झाली? हो, मारहाण झाली जखम? शेजारीने. हो, जखम झाली. अच्छा, हा मग मला इंजेक्शन वगैरे सिस्टरने दिल्या हा. आणि सांगितलं की तुम्ही घरी जा आणि परत मंगळवारी या. तर परत आता मंगळवारी आलो तर म्हणे आता घरी जा आणि शुक्रवारी या. मग आम्ही कल्पेश दादाला फोन केला. या कल्पेश दादाला हो, यांना फोन केला तुम्ही? हो. हा. तुम्ही आज आले इथं दवाखान्यात, तर तुम्हाला काय सांगितलं? आता शुक्रवारी या. का बरं या शुक्रवारी? हा. मग त्यांनी तर आम्ही बोललो का शुक्रवारी, आम्हाला मंगळवारीच हा ना, बोललो. मग शुक्रवारी का सांगितलं या तर लोकांनी? ते आमचे डॉक्टर सर आहेत admit ना, आहेत. ऍडमिट आहेत म्हणे आमचे. डॉक्टर ऍडमिट आहे? डॉक्टर ऍडमिट आहे. कुठे ऍडमिट होते? ते नाही सांगितलं ते नाही त्यांनी, फक्त डॉक्टर ऍडमिट. बरं. मग कल्पेशराव तुम्ही आले आणि मग काय केलं? तुम्ही इथं आले होते का? नाही, मी तर आलो नाही. पण संबंधित आमचे जे मित्र आहे मिहुनबाराचे, वैभव वाघ, वैभवना तुम्ही पाठवलं? हा. त्यांना इथं हॉस्पिटलला पाठवलं. त्यांनी सर्व माहिती घेतली. तर 29 तारखेपासून संबंधित पेशंट जर उपचारासाठी इथं आलं, उपचार मिळाले, पण त्यांना जे वैद्यकीय प्रमाणपत्र, जे वैद्यकीय अधीक्षक असतो ग्रामीण रुग्णालयाचा, त्याच्या सिग्नेचरचं लागतं पोलीस स्टेशनला देण्यासाठी. आणि ते प्रमाणपत्र त्यांना आज घेण्यासाठी बोलवलं होतं. ते संबंधित पेशंट आज स्वतः आले घ्यायला. तर त्यांना इथं सांगण्यात आलं की डॉक्टर सुट्टीवर आहेत. तर डॉक्टर 29 तारखेपासून सुट्टीवर आहेत. डॉक्टरांनी कोणतीही रजा टाकलेली नाही. माझं बोलणं डॉक्टर किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक, सिव्हिल सर्जन त्यांच्याशी झालं. संपूर्ण जिल्ह्याचे डीन त्यांनी सांगितलं की संबंधित मिहुनबारे येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक चव्हाण सर, डॉक्टर शिवचरण चव्हाण का? डॉक्टर शिवचरण चव्हाण, शिवचरण चव्हाण ना? शिवदास चव्हाण, डॉक्टर शिवदास चव्हाण. डॉक्टर शिवदास चव्हाण यांचा कुठलाही आमच्याकडे रजेचा अर्ज नाही, कोणताही इमर्जन्सी कॉल नाही. असे जे जिल्ह्याचे मेन डीन आहेत डॉक्टर किरण पाटील, सिव्हिल सर्जन, त्यांच्याकडून मला कॉलवर सांगितलं. तसेच त्यांनी सांगितलं की हे शिवदास चव्हाण सांगतात इथल्या मिहुनबारा परिसरातील नागरिकांना की माझ्याकडे मुक्ताईनगरचा चार्ज आहे आणि तसेच मिहुनबारेचा सुद्धा आहे. सिव्हिल सर्जन यांच्याशी बोलणे झाले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की यांच्याकडे कोणताही मुक्ताईनगरचा चार्ज नाही. यांना मिहुनबारा पूर्ण वेळ दिलेला आहे.
आणि हे जर तिथं थांबत नसतील तर त्यांची लेखी तक्रार आमच्याकडे करा, आम्ही कारवाई करतो, असे डॉक्टर किरण पाटील सिव्हिल सर्जन जळगाव यांच्याकडून सांगण्यात आले. म्हणजे उच्च शिक्षित माणूस, काय MBBS झाले का त्याच्यावर MS वगैरे? क्लास 1 अधिकारी. नाही, MS वगैरे. डॉक्टर MBBS आहेत का फक्त? MBBS आहेत का MS आहेत? वैद्यकीय अधिकारी आहे ना ते. वैद्यकीय अधिकारी आहे. क्लास 1 माणूस जेव्हा खोटं बोलतो तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे. हे सगळ्या फेसबुक लाईव्हच्या आपल्या प्रेक्षकांनी बघा की इथले हे जे शिवदास चव्हाण जे आहेत हे खोटं बोलतात. हे याच्यात खोटं काय बोललेत की हे म्हटले की माझ्याकडे मुक्ताईनगरचाही चार्ज आहे, मिळूनबाऱ्याचाही चार्ज आहे. तर मग ते कल्पेशने मला ऐकवला तो कॉल ऐकवतो का? सगळ्यांना? रेकॉर्डिंग. हा. तर ते जे डॉक्टर किरण पाटील जे आहेत, किरण पाटीलच ना, किरण पाटील सिव्हिल सर्जन, ते यांचे नियरेस्ट ऑब्झर्वर आणि बॉस आहेत. आणि यांनी त्या नियरेस्ट बॉसला म्हणजे डॉक्टर किरण पाटलांना कळवलं पाहिजे हे रजेवर आहेत आणि रजेवर असणार आहे. आणि जर रजेवर असतील तर यांनी इथे प्रॉपर एक माणूस पाठवला असता. आता इथे हे फक्त शुक्रवारी आले होते. ट्रेनिंग बेसवरचे डॉक्टर असतात ना, ट्रेनिंग बेसवरचे डॉक्टर असतात ना कॉन्ट्रॅक्ट मध्ये, असं. त्यावर फोन झाला. नाही, ते गेले हॉस्पिटल मधून चालले गेले ते आता तिथून. आम्ही पण निघून आलो आता इथं चाळीसगावला. नाही, आता आम्ही इकडे आलो आता चाळीसगावला. आता हे जे डॉक्टर आहेत तुमचे चव्हाण, हे सांगतात की माझ्याकडे मुक्ताईनगरचा पण चार्ज आहे म्हणे. मग तेच आम्हाला मुक्ताईनगरचा काही चार्ज नाही, तिथून रिलीज केलंय आमदाराने हाकलले तक्रारी आपल्या. हो, पण मग ते असं इकडे चाळीसगावल्यांना काय सांगतात, माझ्याकडे मुक्ताईनगरचा पण चार्ज आहे, पत्रकारांशी पण ते खोटं बोलतात. आणि तुमचे जे तिथले हॉस्पिटल चार्ज नाही, थोडंसं पागल व्यक्तिमत्व जातो, जास्त बोलणं बी चुकीचं होईल तुमच्या गोष्टीला. सर, पण मग जे डॉक्टर आहेत ना, समजा ते रजेवर आहेत ना, मग त्यांनी रजेचा अर्ज सिनियरकडे दिलाय का? आज 1 तारखेपासून बायोमेट्रिक लागू केलंय संपूर्ण महाराष्ट्रात. नाही दिलेला ते. मग तोच प्रॉब्लेम आहे ना. मग त्या सर्टिफिकेट त्या महिलेला दिलं पाहिजे ना, लेडीजला ते अर्जंट लागते, त्यांना लागलेला आहे मार डोक्याला. त्यांनी आज बोलवलं होतं घ्यायला. नंबरवर एक आर्यमनचा नंबर टाकतो, त्यांना बोलायला होतं. बरं. तर बघा, त्यांनी सांगितलंय की याचा तक्रारी होत्या आणि तिथल्या आमदारांनी हाकलून दिलेलं आहे. म्हणजे रेप्युटेशन खराब आहे. इथं आल्यावर रेप्युटेशन सुधारलं पाहिजे. कारण माणूस जो आहे ना, इज्जतीसाठी काम करतो. हे जे कपडे घालून, चांगले कपडे घालून का फिरतो माणूस? शिकलेला आहे असं का फिरतो? कारण त्याला स्टेटस मिळालं पाहिजे, इज्जत मिळाली पाहिजे. आणि खोटारडा आणि लबाड माणूस असेल तर अशा माणसाला काय इमेज मिळणार आहे? कशाला कोण हे देईल? तर हे एक त्यांनी बघितलं पाहिजे. आणि या लोकांना गरज होती. आज तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं ना सर्टिफिकेट घेऊन, आणि ते नसल्यामुळे पोलीस तुम्हाला आरोपींना बोलवायचं होतं त्यांना, पण ते बोलवू शकले नाही. पुढची प्रोसेसच झाली नाही बाबा. हा, म्हणजे पोलिसांना आरोपी उचलता येत नाही या डॉक्टरमुळे. बरं, वैभव, तुम्ही आले तर काय इथे काय स्थिती होती? मी आलो तर हे बसलेले होते, संबंधित डॉक्टरांशी बोलत होते, डॉक्टर बोरसे यांच्याशी, पीडित कुटुंब. तर मग त्यांना मी विचारलं, सर कधीपासून नाही आहे? तर ही 29ची घटना आहे. तर 29ला होते म्हटले ते, पण दुपारून मग हे 29ला होते तर 29ला पूर्ण दिवसभर इथं हजर पाहिजे सर, 24 तासाची ड्युटी इथं. तर त्या दिवशी नव्हते. दुपारनंतर ही घटना घडलेली, यांची काय 2-2:30 वाजता. त्यानंतर हे पोलीस स्टेशनला आले. समजा इथं 4 वाजता काय येणार, पण आज 24 तासाची ड्युटी आहे सरांची. तर ते सर इथं 24 तासाच्या याच्यात नव्हते. मग त्या दिवशी दिलं नाही. नंतर काय त्यांना सांगण्यात आलं. मग आज त्यांना सांगण्यात आलं होतं आज येणार होते सर, आजही ते नाही आहेत. मी डॉक्टरांशी बोललो तर ते डॉक्टर बोरसे होते, ते म्हटले की मला देण्याचा अधिकार नाही आहे, सर देतील. तर सर हे शुक्रवारी येतील. शुक्रवारी सांगितलं ना, शुक्रवारी येतील आणि शुक्रवारी देतील. आज मंगळवार तरी आज नाही. मंगळवारी, म्हणजे हे फक्त फेऱ्या मारतायत. 29 आणि तारखेपासून डॉक्टर बोरसे जे यांना भेटलेत ना, ते डॉक्टर बोरसे BAMS कॉलेजला इथे शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं आता इंटर्नशिप आहे. म्हणजे शेवटचे 6 महिने ते इथे इंटर्नशिप म्हणून येतात आणि इथे ते OPD काढतात फक्त. त्यांना हे सर्टिफिकेट वगैरे ते देत नाहीत, कारण ते अधिकृत नाहीत, ते ट्रेनी डॉक्टर आहेत. तर अशा पद्धतीने इथे हे सगळं चित्र तुम्हाला सांगितलं. आता आपण मध्ये जाऊया. इथे जवळपास स्टाफ मोठा आहे. हा सगळा स्टाफ आहे इथे आता आमच्या समोर हजर. किती तुम्ही पण स्टाफ आहे का? 4 लोक आहेत इथे बघता का आता?
आता किती लोक टोटल आहेत? 22 लोकांचा स्टाफ म्हटले ते. पाच लोक आहेत, 22 लोकांचा स्टाफ आहे. यांच्या 3 शिफ्ट असतात. कसं असतं मॅडम ते शिफ्ट? सकाळी 8 ते 2 ची शिफ्ट असते, 2 ते 8 ची शिफ्ट असते आणि रात्री 8च्या सकाळी 8 ची शिफ्ट. 3 शिफ्ट मध्ये असतात आमचे 3 लोक. shift. आणि मॉर्निंगला जास्त लोक असतात, सकाळच्या 8 ते 2च्या शिफ्टला जास्त असतात आणि त्याच्यानंतर इव्हिनिंगचा स्टाफ 2 सर्वंट असतात, 1 सिस्टर असते आणि रात्रीच्या स्टाफला पण 2 सर्वंट, 1 सुरक्षा रक्षक, 1 शिपाई आणि 1 सिस्टर असा स्टाफ आमचा विभागतो. आणि 1 जण नाईट ऑफच्या सुट्टीवर असतं, कोणी डे ऑफच्या सुट्टीवर असतं, असा स्टाफ असतो आमचा. ते सगळे असतात का पण ते हजर? हो. डॉक्टर नाहीत म्हणून असं दांड्या कोणी मारतं का इथे? नाही ड्युटीला म्हणजे आमचं कसं असतं, शिफ्ट बदलली का दुसरा आल्याशिवाय जात नाही, त्याच्यामुळे तर दुसऱ्याला यावंच लागतं शिफ्टला, त्याच्यामुळे ते शिफ्टचे ड्युटी प्रमाणे येतात. आता डॉक्टर शिवदास चव्हाण आहेत नाही, हे काय ENT स्पेशलिस्ट आहेत का काय, डेंटिस्ट काय म्हणते ते? जनरल सर्जन जनरल सर्जन म्हणजे MSc. म्हणजे किती दिवसापासून नाही आता त्यांचं काही आहे काय नाही, त्यांनी Attendant सरांना book विचारलं वगैरे. असेल. हालचाल रजिस्टर मध्ये दिसेल ना त्यांचं काय? हालचाल रजिस्टर दाखवा. आहे ना. बघू द्या. आम्हाला दाखवता का? कारण हे जे आहे ना, हे पब्लिक ऑडिट झाल्या पाहिजे या गोष्टी, आणि ह्या गोष्टी होत नाही म्हणून आहे ना कर्मचारी दांड्यामार धोरण करतात. आता आम्ही इथे आलो ना, एक आम्हाला फर्स्ट याच्यामध्ये एक चांगलं दिसलं, तिथून आलो, स्वच्छता चांगली आहे यांची, म्हणजे हे आहेत तर हे खऱ्या अर्थाने बॉडीली मेंटली प्रेझेंट आहेत आणि हे जिवंत लोक आहेत असं आम्हाला दिसलं. नाही तर लोक असतात पण त्यांचे मनच कामासाठी धजत नाही. ही एक शोकांतिका सगळीकडे हॉस्पिटल्समध्ये दिसते. तर तुमच्याकडे ते हे पण दाखवा आम्हाला, OPD किती होतं? आणि सर पिढी 100च्या वरतीच होते रोजची. आज किती झालंय मॅडम? आज 100, आजची किती झाली? आजची 100 OPD झाली. आम्हाला दाखवता का दाखवा register? बरं आम्हाला बघायला. आणि सर वास्तविक म्हणजे एक मिनिट यांचं. सर असं आहे, ह्या गावाला मेहनबारे गावाला पोलीस स्टेशन आहे, तर पोलीस स्टेशनला खूप वादविवाद येत असतात. हम्म. तिथं 56 गाव म्हटल्यानंतर हो, 56 गाव येत असतील. नाही, 56 गाव फक्त आपला ग्रामीण रुग्णालय हा. आहे, पण पोलीस स्टेशनला जास्ती गाव आहेत. अच्छा. तर तिथं वादविवाद येतच असतात आणि तिथं मस्त असतं की बुवा एक वैद्यकीय अधिकाऱ्याचा Medical दाखला service. लागतोच Medical service. वादविवादासाठी, भांडणीसाठी. तर इथं डॉक्टर हा 24 तास हजर पाहिजे. निवासी डॉक्टरची इथं नियुक्ती असते. पण इथं निवासी हे कुठंच नाही, यांचं निवासस्थान दाखवा, नाही येत असं निवासस्थान. क्वार्टर आता इथे किती वर्षापासून निवासी डॉक्टर नसेल तुमच्यामध्ये, किंवा आहेत डॉक्टर पण इथं कामातच नाही, नाही. असं किती हा. वर्षापासून? मला तरी वाटतं एक 2, 2.5, 3 वर्षापासून तरी असतील. मॅडम होत्या त्या, मॅडम याच्या अगोदर ज्या होत्या त्या कंटिन्यू हजर राहायच्या, सगळ्या व्यवस्थिशीर बघायच्या. शेवटी ती लेडीज आहे, एक डॉक्टर असल्या तरी, आणि त्या पूर्ण काम इथं दिवसभर असायच्या. सगळे त्यांची जी जबाबदारी होती ती पूर्ण पार पाडायच्या. आणि इमर्जन्सी काही आलं तर मी भरपूर वेळेस माझ्या डोळ्यात बघितलेलं आहे की बुवा मॅडम ह्या इमर्जन्सीसाठी 40 गावांना लगेला इथं हजर झालेल्या आहेत. जेवढे लेडीज असल्यामुळे म्हणजे त्यांना आता तेवढं सोडलेलं काही हरकत नाही. इमर्जन्सी पेशंट आला तर यांच्याकडे आता इथे डॉक्टर नाही. लोकांची. तुम्हाला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो का? जर समजा आता इथे इमर्जन्सी पेशंट आलं आणि डॉक्टर नाही असं तुम्ही सांगितल्यावर त्या लोकांची प्रतिक्रिया काय असते तुमच्याकडे? ते डॉक्टर विचारतात, आम्ही मग फोन वगैरे करतो आणि डॉक्टरांना कॉल करतो, पण ते म्हणतात काही वेळेस डॉक्टरच पाहिजे आम्हाला. मग लोक काय म्हणतात? लोक म्हणतात, मग ते चिडतात. चिडतात ना? मग चिडतात. काय वाटतं मॅडम त्याच्यावर? शेवटी तुम्ही त्यांचं- काम करता, उदाहरणार्थ समजा तुम्ही काम करताय ना, तुमच्यावर लोक चिडले, तुम्हाला काय वाटतं? असतो ना असा रोष असतो. त्या ठिकाणी जर आपलं स्वतःचं पेशंट असलं आणि अशी परिस्थिती असली तर आपण पण त्याच याच्यातून जाऊ. तरी तुम्ही समजून घेता लोक. आता समजून घ्यावंच लागतं आम्हाला. शेवटी आमची duty आणि त्या रुग्णसेवा करणं हे तर आमचं प्रथम कर्तव्य आहे ना. त्यावेळेला आम्हाला पेशंटला सांभाळावंच लागतं. बरोबर. म्हणजे सिव्हिल सर्जन जे आहेत मुख्य जळगावचे, त्यांनी सुद्धा हे बघा, तुमचे कर्मचारी त्यांचा दोष नसताना काम करूनही ते रोष पत्करता, पण तुमचे डॉक्टर इथे मुख्य पाहिजे. आणि इथे जर मुख्य माणूस नसेल तर इथे थोड्याफार काय ना दांड्या जर मारल्या जात असतील निदान बघितलं जातं, आणि तुम्हीच नाही आणि हे लोक इथे आहेत, तर याचा अर्थ काय समजायचा की हे एक प्रामाणिक लोक आहेत, तुम्हीच प्रामाणिकपणे नाही आहेत. तर हे कुठेतरी कामचुकारी आहे, आणि या कामचुकारी म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. मॅडम दाखवा OPD. आजची 100 आहे ना? 1 एप्रिल 1/4/25 पासून. वा पाटील. वय पण लिहिलेलं म्हणजे
65, 70, 58, 7 वर्षापासून सगळेच आहेत. म्हणजे आजची ओपीडी इथं जे 100. इंटर्नशिप डॉक्टर आहे डॉक्टर बोरसे त्यांनी डॉक्टर. 100ची ओपीडी काढलेली आहे. अच्छा. मग मुख्यालय जे मेन महत्वपूर्ण जे सर्जन डॉक्टर आहेत तर तेच जर उपस्थित नाही आहेत आणि इंटर्नशिपवाल्या डॉक्टरकडून जर एखादी नकळत अनुसूचित घटना घडली अनुचित. पेशंटला जर काही झालं तर त्याला संबंधित जबाबदार कोण? बरोबर. सिव्हिल सर्जन डॉक्टर किरण पाटील तुम्हाला इथं जमलेले सर्व नागरिकांकडून विनंती की तुम्ही तात्काळ असे जे डॉक्टर मुख्यालय राहत नाही 56 गावांचा ज्या डॉक्टरकडे चार्ज आहे ते डॉक्टर 4-5 दिवसापासून हॉस्पिटलमधूनच गायब आहेत. त्यांनी ना तुमच्याकडे कोणताही रजेचा अर्ज टाकलेला आहे. जळगाव ग्रामीणचे RMO डॉक्टर सुशांत झोपे संबंधित त्यांनाही कॉल केला असता त्यांनी एकच सांगितलं की संबंधित डॉक्टरांचा एमर्जन्सी कॉल रजेसंदर्भात मला आलेला नाही, त्यांनी कोणतीही रजा घेतलेली नाही. त्यांचा तक्रार अर्ज तुम्ही डॉक्टर सिव्हिल सर्जन किरण पाटील सरांकडे द्या, आम्ही चौकशी करतो आणि तात्काळ कारवाई करतो असे आश्वासन देण्यात आले. कोण आहेत ते डॉक्टर असं म्हणणारे? डॉक्टर सुशांत सुपे. हो, डॉक्टर सुशांत सुपे. सुशांत सुपे. हो, RMO सुपे साहेब, तुम्हालाही एक सांगतो, हे कागदे घोडे सोडा तुम्ही. तुम्हाला कळल्यावर तुम्ही इथे धावत यायला पाहिजे. 4 दिवसापासून तुमचा माणूस नाहीये. तिथून काय तुम्ही अर्ज करा म्हणजे एक अर्ज खेळायचे का? तुम्ही कोर्ट खेळणार आहे का आमच्याशी? तर हे बंद करा. इथे गंभीर परिस्थिती आहे. 56 गावांचं हे हॉस्पिटल आहे. आता इथले हे वार्ताहर आहेत, हे रोजचे इथे पाहतात दिव्य मराठीचे पत्रकार, की ते पोलीस स्टेशनला मारामाऱ्या मोठ्या प्रमाणात येतात. त्या तक्रारी ज्यावेळेस येतात तेव्हा मेडिकल ऑफिसरचं अधिकृत सर्टिफिकेट पाहिजे असतं, ते मिळत नाही. आणि तुम्ही खुशाल यांना सांगता की पत्रकार आपलं अर्ज लिहा. हे चुकीचं आहे. तुम्ही सुद्धा कामात चालढकल करतायत, हे यातून लक्षात येतं. दुसरी गोष्ट, आता आम्ही इथे एवढेच लोक आलेले आहेत, हे एक सूचित करण्यासाठी आलो ना. जर इथे तुमच्या वरिष्ठांचाही जर कधी फोन आला तर तुम्ही हेही सांगा, आम्ही कामं करतो त्यामुळे इथे तेवढं कमी आहे. जर इथे आम्हाला याच्यात बदल नाही दिसला तर मोठ्या प्रमाणात लोक तुम्हाला जळगावला, तुम्हाला स्वतःला घेराव घालायला लोक येतील. इतकी वाईट वेळ तुम्ही येऊ देऊ नका, नाही तर तुम्ही महाराष्ट्रात प्रसिद्ध होऊन जाल. आणखी हे जळगाव पुरतं आहे. ताबडतोब या आणि हे लावा. आणि हे जे CCTV आहे, या CCTV मध्येच तुम्ही बघा तुमचे चव्हाण साहेब किती वेळा आणि किती दिवस आले असतील. वय बाबू, काय म्हणतोय तुम्ही त्यावेळेस? सर, हे हप्त्यात 1-8 दिवस येत असतील चव्हाण सर, हे कंटिन्यू काही दिसत नाही. मी सांगितलं की बुवा पहिले मॅडम होत्या, ह्या मॅडम ह्या कंटिन्यू इथे यायच्या, पण तुम्ही ते जे बोलले ना CCTV बघा म्हणजे काय? CCTV दिसतील ना समजा जर येत असतील तर. पण मी म्हणजे एक सांगतोय ना की बुवा सर इथं दिसतच नाही आम्हाला. माझ्या डोळ्याला कधी दिसले नाही की इथे येताना रुग्णालयामध्ये हे कधी हजर दिसत नाही. हे हप्त्यात 1-4 दिवस येतात, 1 किंवा 2 दिवस. मॅडम ते रेग्युलर राहतात, यांना विचारा ना. हे OPD रजिस्टर आहे आणि OPD रजिस्टरमध्ये यांनी मार्च महिन्यामध्ये यांनी एकूण बघा 1421 पेशंट त्यांना लाभ दिला. आणि हे गंभीर आजारी नाही आहेत. हे इथल्या इथे त्या डॉक्टरला जेवढं त्या डॉक्टरने काढले OPD, त्या डॉक्टरांनी OPD काढली. नाही त्या सरांनी नाही, एकट्याने दोघांनी काढलेले आहेत ना. दोघांनी काढली. कोणी ते बोरसे. चव्हाण सर पण काही काढली आणि यांनी काही काढली. किती दिवस ते असे येतच नाही म्हटल्यानंतर. तुम्हाला माहित असेल, तुम्ही राहता रेग्युलर, तरी किती दिवस काय महिन्यातून येतात ते? म्हणजे ते आता ते कर्मचारी म्हटल्यानंतर हे सांगतील तर मग आणखी यांना त्रास होईल. त्यांचंही भरत मन दुखत असेल, कारण माणूस नसल्यानंतर त्यांनी एक वेळ सांगितलं की डॉक्टर नसेल. आणि आम्ही जेव्हा पेशंटला सांगतो की डॉक्टर नाहीये, तर त्यावेळेस तो जो समोरचा माणसाचा जो राग असतो तो राग यांच्यावर, हे त्यांना आता सांगत होते. हे काही जास्त बोलू शकत नाही. पण इतकं मोठं जर काम इथे असताना जर डॉक्टर नाही, ही शोकांतिका आहे. आणि अशा वेळेस आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी मार्फत घोषणा देत असतो, काम चुकार भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही. जे लोक काम चुकारी करत असतील हे या देशाचे देशद्रोही आहेत. पाकिस्तानी, चीनी किंवा आणखी कोणी असतील, हेच या देशाचे शत्रू नाहीत. काम चुकार जो व्यक्ती असेल तो या देशाचा देशद्रोही आहे. आणि म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःचं काम सुधारावं, हे यातून आम्हाला आवाहन करायचं. मॅडम, आम्हाला तुमच्या हॉस्पिटल दाखवू द्या, बघू द्या आम्हाला. तुम्हाला काही अडचण नाही आहे ना?
हा? हे ना वैद्यकीय अधिकारी एक मिनिट कक्ष त्यांना विचारून घ्या, तुम्हाला काही अडचण नाही ना दाखवायला? हा. बरं, त्यांचा कक्ष दाखवून द्या हे ना. त्यांचं बरं, हा कक्ष आहे. एवढी मोठी खुर्ची बघा त्यांचा. वा वा, आरामदायक खुर्ची हो. हम्म. हा, हे डॉक्टरांचे आहे ना? 1 लाख रुपये पगार घेतात ते. वैद्यकीय अधिकारी. यांचं नाव पण मी टाकलं का? चव्हाणांचं. संपला बोर्डच संपला तो. तो संपला. ते जुनं आहे ते. नाही, काय चला, चला. मॅडम तुमच्याकडे व्हॅक्सिनेशन सगळे हो स्लीप बाईट, हो डॉग बाईट. हो सगळी vaccine. इकडे यांची फार्मसीची रूम आहे ही आमची रूम आहे. ते नाही का pharmacy? हाय ना म्हणे. ही आमची स्वच्छता आहे. म्हणजे एक आनंदाची बाब आहे. स्टाफ चांगला आहे पण नेता चांगला नाही इथे, हे म्हणावं लागेल. हे मोडतोड होते याला हा, वेगळी ते आता ते बंगालमध्ये पण देऊ शकत नाही काही नाही आम्ही. हा आहे का? हा जनरल वॉर्ड. हा जनरल वॉर्ड आहे. आणि एकदम जुनी बिल्डिंग झालेली आहे. हा खूप खराब बिल्डिंग आहे. याचं खूप लेखी दिलेलं आहे आम्ही तरी पण काही नाही. हे सगळं लेखी दिलेलं आहे आम्ही. हे दुरुस्त करा. सगळं खराब. आणि पावसाळ्यात गळतं वगैरे. मॅडम, याच्यावर विशिष्ट टाकलंय. एक लिटर आहे. हे काय आहे? सगळं हा, कुठे आहे? बरं. उकळवण्याच्यामध्ये, हा? बरं, हे पोळी बदलायची आहे, मीठ टाकायचे. आणि हे सगळं बाथरूमचं जे डॉक्टरांना दिसत नाही काय असं का? ते पण लेखी दिलेलं आहे. फरच्या फुटल्या आहे. इथं सफाई कर्मचारी काहीच करू शकत नाही. दुरुस्ती पाहिजे ही गव्हर्नमेंटकडनं. गव्हर्नमेंट सुद्धा काय करू काय फुटलेल्या दाखवून मध्ये संडास दाखव ना. फरच्या गेल्या. काय ना मध्ये तर ते एकदम खराब झालेले आहे. लॉक झालेले आहे. हे सर्व ब्लॉक झालेले सर्व भारतीय फोटो सगळे दादा दिलेले ते सर्व ब्लॉक झालेले भारतीय आम्ही हे तात्पुरतं सफाई पाणी कर्मचारी आहेत, त्यांची घ्या बरं. मी सफाई कर्मचारी. तुम्हाला काय काय अडचण येतात सांगा. कर्मचारी इथं काय काय प्रॉब्लेम आहे तुम्ही संबंधित डॉक्टरांना सांगत नाहीत का? टॉयलेट हा बोलता मी हा करू म्हणे करू 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 कधीपासून पाहिजे ना. कधी किती दिवस झाले? एक वर्षापासून ब्लॉक झालेले आता तुम्ही स्वच्छता करता तुम्हाला लगेच समजतं कुठे काय कोणती वस्तू चेंज करायची. दाखवलं त्यांना मी हो. शंभर बनायचे शकतो मी. नाही आम्ही म्हणजे कलेक्टर सरांची मिटिंग झाली आमची. हा. त्यांच्याकडे आम्ही सगळं सांगितलंय. आमचे हॉस्पिटल संडास बाथरूम त्याचे टाक्या सगळ्या ब्लॉक आहे तसं ऑफिसलाही लेखी दिलं आहे. म्हणजे म्हणजे इथे कर्मचारी- या सुद्धा अडचणी आहेत. या सुद्धा एकदम- कर्मचाऱ्यांच्या आणि अडचणी हे आहेत. बघा हे असं निघून गेलंय. हम्म. इतके हे- प्रॉब्लेम हे सुद्धा नाही हे इथे जर पेशंटचा पाय जर असा खासला गेला तर कापला जाईल. हम्म. तर ह्या गोष्टी कारण तो इथे काही आणि- चप्पल घालून येत नाही. सीएस सरांना पण सांगितलंय आम्ही. हं. हे पण सगळं लेखी दिलंय तर ते म्हणे आम्ही रिन्युएशन सगळ्याला करून देणार कलर वगैरे हे करून. जिल्हा परिषद अंतर्गत येतं. नाही, नाही. हे सिव्हिल सर्जन म्हणजे इथे डायरेक्ट सिव्हिल सर्जन आणि कलेक्टर याच्याच इथे. हं. तर हे बघा सर इथं यांना डॉक्टरांना आणण्यासाठी दिव्य मराठीनेच बातमी लावलेली होती. इथं डॉक्टर नव्हते, रिक्त होतं इथं पद. तर ही बातमी लावल्यानंतर हे डॉक्टर इथं आले. त्यानंतर मी स्टॉप संबंधित मी कंटिन्यू इथं येत होतो. तर कोरोना काळात सुद्धा ह्या स्टॉपने खूप काळजी घेतली इथल्या सगळ्या खेड्यांची. एकदम व्यवस्थिशीर कुठं फोन काय करत असतील ते कोणाला विचारत असतील काही सांगता येत नाही आपल्याला. पण कोणाला विचारू म्हणजे त्यावेळी शकते डॉक्टर- सगळ्या गोष्टी नाही. ह्या चांगल्या पावल्या. डॉक्टर नसताना यांनी काम केलं. हो 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 एकदम प्रामाणिक आणि चांगलं काम केलं. Very good. हे मी जेव्हा चव्हाण साहेब इथं रुजू झाले त्यावेळेस सुद्धा यांनी मिटिंग घेतली होती. त्यावेळेस सुद्धा चव्हाण सरांना सांगितलं की तुम्हाला उत्तम स्टाफ भेटलेला आहे, फक्त तुम्ही यांना व्यवस्थिशीर घेऊन जा पुढे. खूप प्रगती होईल, व्यवस्थिशीर होईल. हाही एक चांगलं गाव. म्हणजे सरकारी दवाखाने पाहिले तर अगदी घाणीचं साम्राज्य लोकांच्या डोळ्यासमोर येतं. इथे बऱ्याच अंशी खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि ह्या ज्या काही म्हणजे स्वच्छता यांच्या परीने चांगली आहे आणि जे तुटफुट आहे तिथं पैशाचं काम आहे, इथं शासन अपूर्ण पडतंय. हेही शासनाने बघावं. दाखवायचे आता अजून कोणता विभाग आहे आपल्याकडे? लेबर रूम आहे आणि लॅब आहे. इथं लॅब पण आहे सर. लॅबला पण भरपूर सर्व प्रकारचे होता का? टेस्ट होतात का? खूप आणि कोण करतं? तर आपल्याकडे specialist असं आहे की गावात जाऊन कलेक्ट करत होतो. हे इथे एक्सरे रूम आहे. आहे पण एक्सरे टेक्निशियनच नाही. एक्सरे आहे, एक्सरे टेक्निशियनच नाही. एक्सरे रूम आहे, एक्सरे मशीन आहे, पण एक्सरे टेक्निशियन नाही. नाही. आणि देशात टेक्निशियन मिळत नाही. शिक्षण नाही, एवढे लोक शिकलेले आहेत
पण इथे मिळत नाही, कमालच आहे. शोकांतिका आहे. हे काय आहे? लेडीज श्रीवाड श्रीवास लेडीज कशी आहे रूम दाखवा ना म्हणून आम्हाला. उघडा तोपर्यंत- हे दाखवून द्या तोपर्यंत. कारण ऑपरेशन थिएटर, ऑपरेशन थिएटर बघून घ्या. हे एक प्रकारे पब्लिक ऑडिट होत आहे. याच्यामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याच आम्ही कौतुक पण करतोय, पण जे खटकत आहे ते अत्यंत म्हणजे प्रायव्हेट एरिया खटकण्यासारख्या राहतो गोष्टी पण आहेत. इथे डिलेव्हऱ्या होतात म्हणजे किती होतात मॅडम? हायेस्ट डिलेव्हऱ्या किती